पहिल्या नंबरलाच आला असता. त्याच्या तुलनेला दुसरा कुठला जोडाच नाही. आता जोडा नाही म्हणजे चप्पल बूट सँडल असलं काही नाही बरं का. जोडा नाही म्हणजे त्याच्या योग्यतेलाच दुसरं कोण नाही. मग रावणाला भाग्यवान म्हणायला काय हरकत होती, पण नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत झाला. महाराज म्हणतात आज माझ्या जो काही भाग्याला उजळा बसलेला आहे हे भाग्य असलं नाही, ह्याच्यापेक्षा अलग आहे, वेगळं आहे. अहो महाराज तुम्ही भाग्य नेमकं म्हणता कशाला हे अगोदर आम्हाला सांगा. तो उजाळा कसा बसतो, काय असतो, नाही सांगितलं तरी हरकत नाही, पण तुम्ही तुमच्या नजरेनं भाग्य नेमकं म्हणता कशाला हे जरा आता आम्हाला कळू द्या. पहा, भाग्य जे तुकोबारायांच्या जवळ आहे ते मलिन असणारं भाग्य. संग्रहाला भाग्य जवळ आहेच, पण ते मळलेलं आहे. कल्पना करा एखाद्याच्या मुलाचं लग्न, मग लग्न ठरवण्याकरिता 4 माणसं बरोबर गेलेलेच असतात. मग त्या वेळेला त्या मुलीचा बाप त्या मुलाच्या बापाला सांगतो की तुमच्या भावी सुनबाईच्या गळ्यामध्ये तुम्ही 1 तोळ्याची मोहनमाळ घातली पाहिजे. जास्त काही नाही, गळ्यामध्ये 1 माळ आणि पायामध्ये जोडवं. मुलाचा बाप विचार करतो, होय म्हणतो. गावाकडे परत घरी महागारी येतो. घरी आल्यानंतर घरामधली तिजोरी उघडतो आणि त्या तिजोरीमध्ये एक पूर्वीची जुनी मोहनमाळ असते, ती माळ घेतो आणि त्या सोनाराच्या घराचा रस्ता धरतो. आणि सोनाराकडे गेल्यानंतर त्याला सांगतो, काय बाबा एवढी उजळून द्या म्हणतो का नवीन तयार करून दे म्हणतो. उजळून दे म्हणजे त्याच्या जवळ आहे, आणि जवळ जर नसती तर उजळा कशाचा घालायचा. शब्द काय आहेत तुकोबारायांचे की भाग्य माझं उजळलं. आता जे भाग्य तुकोबारायांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे, फक्त दृष्टी मात्र आमच्याकडे बघण्याची नाही. कशी बघा, न मिळणारी घटना दुर्मिळ घटना घडून आली की त्या वेळेला कुठं कळतं. अगोदर माणसाला नरदेह प्राप्त होणं ही फार अवघड गोष्ट आहे, काही सहज घडणारी नाही. अहो माणसाला बाकीच्या गोष्टी सहज सापडत असतात, भेटत असतात, पण परी सापडतोय का? सर्व रत्न मिळतील परंतु चिंतामणी मिळणं शक्य नाही. गाय म्हैस शेळी मिळेल परंतु कामधेनू मिळणं शक्य नाही. दुर्मिळ वस्तू त्या. याप्रमाणे जो देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे हा काही सहज मिळाला का? 84 लक्ष योनी फिरत फिरत आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. मोले अनद्य रत्न येते तैसा चिंता मणी नये हाती. देवी बहुत योनी ते जन्म होती परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ. एवढा दुर्लभ असणारा देह एकतर मिळणारच नाहीच, पण जो देह तुम्हा आम्हाला मिळालेला आहे, तुम्ही आम्ही या पृथ्वीवर माणसं म्हणून जे काही जन्माला आलेलो आहोत, मग हा देह तुम्हा आम्हाला मिळाला तरी नेमका कसा? चुकून त्या कागताली न्यायानं देह तुम्हा आम्हाला मिळाला. आता सगळे साधू संत म्हणतात की माणसांना देह जो मिळाला तो कागताली न्यायानं मिळाला. मग आता कशाला म्हणायचा असतो कागताली न्याय? काय हा नेमका कागताली न्याय कशाला म्हणतात? एक होतं म्हातार, सायंकाळच्या वेळेला सहज आपलं नदीवर जाऊन बसलं आणि त्याला आपलं सहज हात वरून टाळी वाजवायला आणि त्याच्यामध्ये एक कावळा सापडायला गाठ पडली. हातात आलेली वस्तू बघतोय तर कावळा. अरे च्या, काय माझ्याकडे शौर्य, काय माझ्याकडे सामर्थ्य. टाळी वाजवल्याबरोबर पक्षी माझ्या हातात सापडतात म्हणल्यावर काय आपल्याकडे ताकद आहे. आता आपण राजाकडे जाऊ आणि राजाकडून तेवढं इनाम मिळू. म्हणून त्या कावळ्याला घेऊन त्या राज दरबारामध्ये राजवाड्यामध्ये आला आणि राज दरबारामध्ये आल्यानंतर त्या राजेसाहेबांना सांगितलं, म्हणले राजेसाहेब हा अत्यंत चतुरातला चतुर पक्षी असून याच्या करता मी कुठल्याही प्रकारचं जाळं वगैरे काही लावलं नाही, याला मी सहज पकडलंय, मला इनाम पाहिजे. प्रधान जवळ बसलेलेच होते, लगेच म्हणाले, देवा हा जसा कावळा तुम्ही आज पकडून आणला कणे त्याला म्हणले इथल्या पिंजऱ्यात ठेवा आणि उद्या याच्याच भावकीतला असला एक कावळा तेवढा घेऊन या. म्हणजे आजच्या 100 मोहरा आणि उद्याच्या 100 मोहरा एकाच दिवशी घेऊन जावा. अशाच उरली बिचाऱ्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवल्यापासून ते रात्री संध्याकाळ होईपर्यंत चुकून काल तो सापडला म्हणून तो आज परत सापडत असते. होय, सापडला देह कागताली न्यायी न घडो उपाय घडो आले. देह जो तुम्हा आम्हाला मिळाला सापडला देह
84 लक्ष योनी फिरत फिरत आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. सकल देहा माझी पाहो अति दुर्लभ मनुष्य देव. अशा प्रकारचा दुर्लभ असणारा देह त्या कागताली न्यायानं का असत नाही, पण तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आम्ही माणूस म्हणून या पृथ्वीवरती जन्माला आलोत. इथपर्यंत आता आपली गाडी आली. आता पुढच्या बोलण्याला जरा तिकटमीट लावा का. दुर्लभ असणारा देह तुम्हा आम्हाला मिळाला, पण तो इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया अशा पाश्चात्य देशामध्ये न मिळता भरतखंडामध्ये भारत देशात जन्म मिळणं हे जन्माला येण्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. बघा, कठीणातल्या कठीण गोष्टीत आमच्या भाग्याची आम्हाला काडीची किंमत नाही, पण साधू संतांनी 700 वर्षापूर्वी लिखाण करून ठेवलंय. नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ जाना. सहज मिळत असता तर दुर्लभ हे विशेषण महात्म्यांनी खर्ची घातलंच नसतं. फार अमोलिक ठेवा हा, आणि अशा प्रकारचा अमोलिक ठेवा आपल्याला प्राप्त झाला, आणि सुदैवानं तो कुठं भारत देशामध्ये प्राप्त झाला. बरं, एवढ्यावरती सुद्धा समाधान झालं असं नाही. आता भारतासारख्या देशात आपला जन्म होऊन जर समजा हा देह तुम्हा आम्हाला अव्यंग नसताना व्यंग देह जर मिळाला असता तर. आंधळ्या माणसाला विचारलं, बाबा रात्री कीर्तनाला गेला होतास, किती टाळकरी होती? तू म्हणतो मला काय दिसलंच नाही. बहिऱ्या माणसाला विचारलं, रात्री बुवानं कुठला अभंग घेतला होता? तो म्हणतो मला काय ऐकायलाच आलं नाही. म्हणजे व्यंग देह हा भक्ती करण्यासाठी तेवढा कार्यक्षम ठरू शकत नाही. ज्या वेळेला भगवंताने ही वस्तू निर्माण केली त्याच वेळी भगवत प्राप्ती करता लागणारी सगळी सामग्री तुम्हा आम्हाला देऊन टाकलेली आहे. दिले इंद्रिय, हात पाये कान, डोळे मुख बोलाया वचन. डोळे दिले कशाकरिता? सिनेमे पाहण्याकरता नाही, तर त्या भगवंताचं सावळं सुगुण रूप पाहण्याकरता. कान दिले कशाकरिता? शेजारच्या घरात काय चाललंय म्हणून भिंतीला लावून ऐकायला नाही, तर भगवंताची गुणानुवाद ऐकण्याकरता. हात दिले कशाकरिता? काट्या कुराडे घेऊन लोकांची डोकी फोडायला नाही, तर भजनामध्ये भगवंताची प्रेमानं टाळी वाजवण्याकरिता. वाचा दिली कशाकरिता? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. ज्या कार्याकरता तुमची निर्मिती झालेली आहे त्या त्या कार्याला तुम्ही तत्पर राहा, म्हणून नरदेह दुर्लभ. दूध उत्तम, दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गोड आहे, स्वादिष्ट आहे. पचन क्रियेला सुद्धा दूध चांगलं आहे. आणि त्या दुधामध्ये जर समजा थोडी साखर जर टाकली तर त्याचा स्वाद अधिक अधिक. त्याच्यामध्ये काजू, बदाम, केशर, विलायची बुकणं करून जर टाकलं तर अधिक 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 वाढती. म्हणजे अशा प्रकारचा देह तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आम्ही माणूस म्हणून अव्यंग रूपानं या भारत देशामध्ये पृथ्वीवर जन्माला आलोत, पण एवढ्यावरती सुद्धा कार्य भागलं असं नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही आम्ही जन्माला आलोत, पण नको त्याच्या घरात जर तुमचा आमचा जन्म जर झाला असता तर कसली पण दिप्पाड गाय असू द्या, एकटा आडवी पाडतो. काय झाला त्या देहाचा उपयोग? देह मिळाला, भरतखंडात मिळाला, अव्यंग मिळाला. आणि वैष्णवांच्या घराण्यामध्ये न मिळता नको त्या ठिकाणी जर तुम्ही आम्ही जन्माला आलो असतो तर चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये माणसाला जन्म सहज मिळतो असं तुम्ही समजू सुद्धा नका. जर चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये, वैष्णवांच्या घराण्यामध्ये माणसाला जन्म जर सहज जर मिळत असता तर आमच्या तुकोबारायांनी त्या भगवंताकडं, पांडुरंगरायाकडं प्रार्थना का केली? या या हरिदासाचे घरी,
उपजवी जन्मांतरी. वैष्णवांच्या घराण्यामध्ये जन्म मिळण्याकरता त्याला अनंत जन्माची पुण्याई जवळ असावी लागते. महाराज म्हणतात दुर्मिळ गोष्टी जरी प्राप्त झाल्या आणि एवढ्या दुर्मिळ गोष्टी जर तुम्हाला प्राप्त झाल्या आणि ही दुर्मिळ वस्तू जर समजा तुम्हाला वापरायची अक्कल जर नसेल तर, एवढी दुर्लभ असणारी वस्तू वापरण्याची तुम्हाला राहटीच जर माहिती नसेल तर, नवश स्वर्गाधिपती झाला परी राहटी भांबावला, शिकी भुजंगत्व पावला नेनसी काही. वापरण्याची राहटी जर चुकली तर दुर्मिळ वस्तू प्राप्त होऊन ती व्यर्थ ठरली जाते. दृष्टांत म्हणून तुम्हाला सांगतो, एक होतं गावात आपलं पाटील सरदार, श्रीमंत घराणं होतं, नानाविध प्रकारचे दागिने होते. झालं असं, एका झडीत एक सोन्याचे सगळे दागिने त्यांच्याजवळ होते. झालं असं की त्या घराला पलीकडच्या घरातून एखाद्या इनामदाराच्या घरातून आमंत्रण आलं हळदी कुंकाचं. आमंत्रण आल्यानंतर त्या पाटलीनबाईला असं वाटलं की ह्यांच्याकडे कुठले असले सोन्याचे दागिने बघायला मिळणार आहेत. नानाविध प्रकारचे सोन्याचे यांच्याकडे दागिने होते. सगळे दागिने घातले आणि गेल्या तिकडं हळदी कुंकाला. हळदी कुंकाला तिथे गेल्यानंतर तिथं जाऊन बघतात तर काय, तर ते इनामदाराची जी काही मंडळी होत्या त्यांच्या अंगावर दागिने होते सगळे मोत्याचे. वाटलं असे दागिने आपल्याला असावेत. घरी आल्याबरोबर मालकाला सांगितलं, अहो म्हणले मी आज पलीकडं हळदी कुंकाला गेलेले होते. मग काय झालं? मग म्हणले तिथं गेल्यानंतर मला असं दिसलं की त्यांच्या अंगावर सगळे मोत्याचेच दागिने आहेत. लगेच मालक म्हणले त्यात काय एवढं तोंड पाडून बसायला, काय देवाने आपल्याला कमी करून ठेवलंय, काळा पैसा भरपूर करून ठेवलाय, आत्ता वापरायचा नाही तर कधी वापरायचा. लगेच दुसऱ्या दिवशी मालकानं ते मोत्याचे दागिने खरेदी करून आणलेच. पुन्हा काळ असा गेला. काळ गेल्यानंतर आणखीन एक ठिकाणचं मंगळागौरीचं आमंत्रण आलं. तिकडं घरी हळदी कुंकाला गेल्या. मग वाटलं तिकडं कुठं मोत्याचे दागिने यांना बघायला मिळणार आहेत. घातले मोत्याचे दागिने घातले आणि गेल्या तिकडं. तिकडं जाऊन गेल्यानंतर बघितलं तर काय, तिकडं होते सगळे रत्नाचेच दागिने. घरी आल्यावर सांगितलं, लगेच खरेदी केली. रत्नाचा दागिन्याचा डबा हातात आलाच. काळ गेल्यानंतर झालं असं की राज दरबारामधून राजवाड्यातून यांना हळदी कुंकाचं मकर संक्रांतीचं आमंत्रण आलं. मग म्हणले आता राणीकडे जायचं म्हटल्यानंतर यांनी मोत्याचे रत्नाचे सोन्याचे सगळे दागिने घातले आणि तिथं गेले. मग त्या समारंभाकरता देवपूजा करणारा जो काही भटजी असतो त्याची बायको सुद्धा तिथं आलेली होती. आता राणीसाहेब आल्या आणि राणीसाहेबांनी जे काही आता दागिने घातलेले होते ते सगळे दागिने होते कापराचे. सगळ्यात पुढची त्याची योग्यता. मग आता हळदी कुंकू लावत असताना सगळ्याच्या पुढं हात पुढं जातोय. नेमका त्या भटजीच्या बायकोच्या पुढं हात पुढे गेल्यानंतर दागिने तर अगदी चांगले दिसतेत पण वास यायला लागलाय. म्हणून विचारलं, म्हणजे राणीसाहेब हे दागिने कशाची? राणी होती, वापरण्याचं ज्ञान होतं, कुठं काय बोलायचं काय नाही सगळं माहिती होतं. काहीतरी उत्तर देऊन मोकळ्या झाल्या. कारण वास यायला लागल्या म्हटल्यानंतर कळालं 100 नंबरी जरी सोनं असलं तरी सुद्धा सुवर्णानी परिमळ सोन्याला सुगंध नाही. मग काळ दिवस गेल्यानंतर झाला असं कार्यक्रम वगैरे सगळा संपला आणि संपल्यानंतर ते भटजीची बायको 1-2-4 दिवसानंतर पुन्हा त्या राज दरबारामध्ये आल्या. राणीसाहेब आपल्या झोक्यावर बसून झोका घेत बसलेल्या होत्या आणि ह्या आलेल्या पहिल्यांदा दारामध्ये ह्या उभारल्या. त्यांना पाहिल्यानंतर राणीसाहेबांनी हाक मारली. का म्हणले रुक्मिणीबाई तिकडे बसला, त्या जरा इकडं आल्या. आल्यानंतर म्हणल्या का आज एवढं तोंड पाडायला तुम्हाला काय झालं? रोज आपलं पावडर वगैरे लावून येत आहे, आज एवढं तोंड पाडायला काय झालं? म्हणले काय सांगावं म्हणले राणीसाहेब. म्हणले त्या दिवशी तुमच्या घरात कार्यक्रम होता ना? म्हणले हो. म्हणले त्या दिवशी काय? पुढं काय त्या दिवशी काय? म्हणले तुम्ही अगदी कशा सुंदर दिसत होतात लक्ष्मी सारख्या. काय ते दागिने, काय त्या दागिन्याला सुगंध, कशाची होते हो? एवढं म्हणल्यानंतर बुरळ जरा पडली की लगेच म्हणले ते वय ते म्हणले कापराचे दागिने होते. असं बरं एवढ्यावरती गप्प बसावं नाही का ग म्हणले रुक्मिणी, आज एवढं तोंड पाडायला तुला काय झालं? तिनं सांगितलं. म्हणले काय सांगावं म्हणले राणीसाहेब. अहो म्हणले काळ्या केसाची पांढरी केस झाली पण काळ्या मण्याचं पिवळं मणी सुद्धा आम्हाला आजपर्यंत कधी घालायला मिळालं नाही आणि असले दागिने आम्हाला कधी घालायला मिळतील. म्हणले राणीसाहेब म्हणले माझ्या मनात एक असं आहे. म्हणले तुम्ही त्या दिवशी जे काही दागिने घातलेले होते
एक दिवस मला घालायला दिलं तर म्हणले जरा बरं होईल. राणीला वाटलं बऱ्याच दिवसापासून भटजी देव पूजेला येतोय, त्याचीच बायको आहे, एक दिवस घालायला दिलं तर बिघडलं काय, म्हणून लगेच आत गेल्या, दागिन्याचा डबा काढला आणि त्या रुक्मिणीबाईच्या हातात, त्या भटजीबाईच्या हातामध्ये दिला. म्हणले एक दिवस व्यवस्थित वापर आणि दुसऱ्या दिवशी तेवढा आनंद दे. आनंदानं डबा घेऊन घरला आल्या आणि सुदैवानं झालं नेमकं असं की त्यांच्या मालकाला त्याच दिवशी सत्यनारायणाचं आमंत्रण आलं. इनामदाराच्या घरचं जेवण आहे, हा सत्यनारायण करायचं आहे, मोठ्याच्या घरचं आहे, मग जेवण व्यवस्थित व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर देवाला वेळेवर नैवेद्य गेला पाहिजे. सांगितलं, म्हणले आमच्या ठिकाणी जायचंय, तेव्हा लगेच घेतला डबा बरोबर घेतला, सगळं घेतले, गेले देवपूजेला सत्यनारायण करण्याकरिता हा त्या मोठ्या घरामध्ये गेले. मग गेल्यानंतर स्वयंपाक वगैरे चालू झाला, स्वयंपाक वगैरे सगळा झाला, सायंकाळचा वेळ झाला, आता पूर्वीचा काळ सगळा, नैवेद्य वगैरे सगळा दाखवला. मग आता इनामदाराच्या घरचं ते सत्यनारायण, मग आमका जहागीरदार जेवायला, आता आमका जहागीरदार आला, आता एका जडीत एक सगळी मोठमोठी माणसं. मग आता मोठमोठी माणसं म्हटल्यानंतर कसं असतं, जेवायला बसल्यावर बसायला पाठ, ताटाला पाठ, पाटीला पाठ, अशी चौरंगी सगळी पंगत बसली. आणि भटजीबाईला आठवण झाली काय, राणी साहेबाकडून जो आपण दागिन्याचा डबा आणलेला आहे, मग हे दागिने आत्ता घालून 4 माणसात मिरवलं नाही तर मग घेऊन तर काय त्याचा उपयोग आहे. लगेच आत गेल्या, सगळं बदललं, एका जडीत एक सगळे ते कापराचे दागिने घातले, सगळ्याच्या पुढे ताट ठेवलेले आहेत, पूर्वीचा काळ, त्यामुळं प्रत्येक माणसाच्या पुढे समया लावून ठेवलेले आहेत. आणि यांनी सगळी चौरंगी अशी पंगत बसल्यानंतर तुपाचं तांबलं आपलं घेतलं आणि आल्या वाढायला. तांबलं घेऊन हात पुढं करायचा अवकाश, त्या ज्योतीला कापराचा वास लागायचा तेवढा अवकाश. हात पुढं केल्याबरोबर दागिने पिटले कापराची, हिकडची पेटल्या म्हणल्यानंतर हिकडची हाताने मिली 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 म्हणून विजवायला लागल्या तर हिकडची पेटली. दोन्हीकडची पेटल्याबरोबर गळ्यात मारायला चालू केलं, गळ्यात मारायला चालू केल्याबरोबर गळ्यातले दागिने पेटले, साडी पेटली, जळून खाक झाली. आता बघा, न मिळणारा कापूर मिळणार नाही, अशा कापराचे दागिने तयार करणारा चाणाक्ष सुवर्णकार मिळणार नाही, न मिळणारा देह मिळणार नाही, न मिळणारा अव्यंग देह मिळणार नाही, न मिळणार भारताचं ठिकाण मिळणार नाही. आणि एवढं सगळं मिळून जर विनियोग जर चुकला तर व्यर्थ कापुराचे थळीव आणून दिल दैव, लेव जानवेची आढव, ते तासे बापा दैवान कापूर मिळाला. अशा तयाचे कापराचे अलंकार तयार करणारा चाणाक्ष सुवर्णकार, तो सुद्धा एक वेळ मिळणार नाही, पण तो सुद्धा एक वेळेला मिळाला. आणि त्याचा विनियोग जर चुकला तर कापुराचे थळीव आणून दिल दैव, लेवो जानवेची आढव, ते तासे बापा. दुर्मिळ वस्तू मिळून ती व्यर्थ ठरली जाते, पण याला भाग्य म्हणावं. न मिळणारा देह मिळणं हे एक प्रकारचं भाग्य. आता जे भाग्य तुकोबारायांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे. नाथ महाराज तर म्हणतात, अरे बाबा भारतासारख्या देशातच तुझा जन्म होतो म्हटल्यानंतर तुझ्यासारखा भाग्यवान तूच. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तव परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेको परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भाग्याच्या योगानं देह मिळाला हे मलिन असणार भाग्य. आणि याच्यावर उजाळा बसणं म्हणजे काय तर संतांची भेट. संतांची भेट झाल्यानंतर त्यांची सदवाक्य श्रवण करणं आणि त्या पद्धतीनं क्रिया करणं. महाराजांनी ओवीमध्ये पुढे म्हटलेलंच आहे, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तव परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेको परमार्थी. लोकाची नरडी दाबायला, खून माऱ्या माऱ्या करायचा विवेक सगळ्याकडे असतो, पण जेणेकरून नरदेहाचं साफल्य होईल आणि भगवंताची प्राप्ती होईल अशा प्रकारचा परमार्थिक विवेक कुणाला आहे? सिनेमा नटाला परमार्थिक विवेक आहे का? उद्योगपतीला आहे का? सभापतीला आहे का? कोणाला आहे परमार्थिक विवेक? कुणाकडे गेल्यानंतर या परमार्थिक विवेकाची प्राप्ती होईल? प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलंय. हा आमच्या ज्ञानोबा रायांनी, माऊलींनी याच्यावर लेखणी केली आहे. माऊली म्हणतात, अरे
जन्माला आल्यानंतर तू त्या विवेकाचा पत्ता शोधतोयस का? भगवंताच्या प्राप्ती करता लागणारा परमार्थिक विवेक तुला कुणाकडे गेल्यानंतर प्राप्त होईल त्याचा पत्ता मी तुला देतो. व्यापाऱ्याकडे तू जाऊ नकोस, सभापतीकडे जाऊ नकोस, उद्योगपतीकडे जाऊ नकोस. जर तुला या परमार्थिक विवेकाचीच जर या जन्मात प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवंताची प्राप्ती जर तुला करून घ्यायची असेल, नरदेहाचं साफल्य जर तुला या जन्मात करून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी लागणारा परमार्थिक विवेक तुला कुणाकडे गेल्यानंतर प्राप्त होईल त्याचा पत्ता तुला देतो. ऐक, चंद्रिका जर पाहायची असेल तर ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी तुझा चंद्र तेथे चंद्रिका, शंभो तेथे अंबिका, संत तेथ. तुला नेमका पत्ता सांगतो. नरदेहाचं साफल्य जर तुला करून घ्यायचं असेल, या जन्मात जर तुला त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर त्याच्यासाठी लागणारा परमार्थिक विवेक तुला कुणाकडे गेल्यानंतर प्राप्त होईल त्याचा पत्ता देतो. संत तेथ विवेका. आता संत म्हटल्यावर संत हे स्वरूप कुरूप याच्यावर अवलंबून नाहीत. संत हे उच्च नीच कुलावरती अवलंबून नाहीत. संत हे गरीब श्रीमंतीवरती अवलंबून नाहीत. म्हणजे संतपणा ज्यांच्या अंगामध्ये रुजलेला आहे, मोजलेला आहे. मग असे चतुर कारागीर, भाग्याला उजळा घालणारे दुर्मिळ कारागीर म्हणजे हे संत. संत हे सहज भेटतात का? प्राप्ती होते का सहज या संतांची? जर हे साधू संत सहज जर भेटत असते तर बहु अवघड म्हणायचीच गरज नव्हती. किती अवघड आहे सगळं आलं. काय? चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जातार विदरवेल, बाह्य सागर हेरा तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. महाराज म्हणतात एक वेळ अशक्य गोष्ट शक्य होण्यासारख्या आहेत, पण या संतांची भेट होणं शक्य नाही. पण एवढी दुर्लभ असणारी ही संत भेट, पण आज माझ्या भाग्याच्या योगानं काय झालं? संत दर्शन निघाला. आज मला या संतांची भेट झाली. आता एवढी दुर्लभ असणारी, अशक्य असणारी ही संत भेट मला जी काही झालेली आहे, मग ही भेट व्हायला कारण जर कुठलं असेल म्हणाल तर पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळाशी आहे. पूर्वजन्मातलं पूर्व सुकृत, पूर्व पुण्याई या जन्मात जन्माला आलो म्हणून ही पूर्व पुण्याई माझी फळाला आली. आणि ही पूर्व पुण्याई माझी फळाला आल्याच्या योगानं काय मला अनुभूती प्राप्त झाली? संत दर्शन याला. संतांचं मला दर्शन झाले, भेट झाली. आणि अशा या संत भेटीच्या योगानं काय अनुभव मला प्राप्त झाला म्हणून सांगतात. उजळले भाग्यात अवघी चिंता वारली, संत दर्शन हाला पद्मनाभ जोडीला. म्हणा हिप्पर का